पदवी नसताना केलेले आयुर्वेदिक उपचारही बोगस. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली गंभीर दखल. जिल्हा आणि मनपा प्रशासनाला तातडीनं सर्व्हे करण्याचे आदेश. सांगली जिल्ह्यात बोगस वैद्यकीय प्रॅक्टिस मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं दखल घेऊन महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यात तातडीनं बोगस डॉक्टरांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हा पुनर्विलोकन समितीच्या बैठकीत दिले आहेत. सर्वेक्षण पूर्ण करून 15 दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार 17 जून रोजी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेशाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतेही शिक्षण पदवी नसतानाही आयुर्वेदिक होमिओपॅथिक उपचार करणाऱ्याने बोगस डॉक्टर म्हणून संबोधले जाणार असून त्यांच्यावरही कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. काही दिवसांपूर्वी पॅथॉलॉजी लॅबमधून एका माणसाला HIV पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट देण्यात आला, परंतु दुसऱ्यांदा तपासणी केल्यानंतर तो रिपोर्ट निगेटिव्ह आला. या संदर्भातील तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. चौकशीत डॉक्टरऐवजी तंत्रज्ञाने रिपोर्ट दिल्याचं आढळून आलं. त्यामुळे तंत्रज्ञ आणि संबंधित डॉक्टरवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या संदर्भात कृष्णा साठे यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे आणि याची गंभीर दखल घेऊन जिल्ह्यात आणि महापालिका क्षेत्रात बोगस वैद्यकीय प्रॅक्टिस करणाऱ्यांना अटकाव होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम आणि महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुचेता पवार यांना याबाबतीत तातडीनं बोगस डॉक्टरांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.